आपण महिला किती गोष्टी करतो, किती जबाबदाऱ्या पार पाडतो आणि किती गोष्टी असतात ज्याचा समतोल आपल्याला राखावा लागतो. तर अशा वेळेला जेव्हा तुम्हाला रिलॅक्स व्हायचं तेव्हा कधी कधी असं वाटतं की मला फार वेळ नाहीये. म्हणजे जे इंटरनेट जे सांगतं ना, सजेस्ट करतं ना की एखाद्या मूवीला जाणं, अगदी ट्रिपला जाणं, किंवा म्हणजे एखाद्या काय म्हणतात थाय मसाजला जाणं वगैरे, ह्याच्यासाठी कोणाला वेळ नाहीये. वेळ खर्च म्हणजे प्रत्येक वेळेसच ते जमेल असं नाहीये, ते सेफ नाहीये. तू एकटीने जायचं म्हणलं तर केवढी प्लॅनिंग करायला लागतं. मी म्हणते ते रिलॅक्स होण्याच्या आधी ती ट्रिप प्लॅन करायची एन्झायटी कोणी म्हणजे ती कोणी घ्यायची. हो, तर असं होतंय. आणि दैनंदिन आयुष्यात एक म्हणतात ना लाड करणं स्वतःचे, तर मग मोठं झाल्यावर मला असं वाटतं की लाड होत नाहीत आपले. म्हणजे मी आता किती बघते मेट्रोमध्ये बायका अशा थकून भागून, म्हणजे त्यांचं प्लॅनिंग पुढचं असं असतं की आता मला जाऊन घरी स्वयंपाक करायचा आहे, माझा मुलगा आलेला आहे, नवरा थकून आलेला आहे, म्हणजे इतकं सगळं असतं. ऑफिसचं काम झालेलं असतं, त्याच्या आधी 4 गोष्टी असतात. एवढ्या सगळ्यानंतर एकतर एनर्जी पण नसते आणि असं होतं की यार मला ना असं माझ्या कोणीतरी लाड करा. म्हणजे जसं आई असं डोक्यावरून हात फिरवते तसं कोणतरी करून द्या. बरोबर. ते कोण करणार? तर ते आपल्यालाच करायला लागणार आहे. तर नेमकं कसं करायचं? अगदी डुएबल, छान छान बिना खर्चाचे असे सुंदर आणि इफेक्टिव्ह असे तुमचे रिलॅक्सिंगचे उपाय आज आम्ही घेऊन आलेलो आहोत. आणि हे ट्राईड अँड टेस्टेड आहेत, जे आम्ही खरंच दैनंदिन आयुष्यात करतोय. आणि इथं अजिबात काही बिंबो डिंबो टिपिकल इन्फ्लुएन्सर वाईब मधलं आम्ही काहीही सांगत नाहीयेत की जे तुम्हाला म्हणजे नाही का करणं बिलकुल प्रॅक्टिकल नसणार आहे, असं काहीच बोलणार नाहीयेत. आणि विथ दिस लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. दिस इज एस अँड दिस इज जी. सो मला असं वाटतं की पहिली हॅक ही असणार आहे की आपली जी आंघोळ असते ना ती वेळ देऊन करणं. म्हणजे त्यात अगदी आंघोळीला समर्पित होऊन ती आंघोळ सुंदर करणं हे आपल्या हातात आहे. मग आपण त्याच्यात छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो. म्हणजे जसं की एकदम एसेन्शियल ऑइल्स ची एकदम फॅन आहे. तर एसेन्शियल ऑइल शिवाय तिची आंघोळ होत नसते. माझं असं आहे की मला थोडंसं उठणं स्क्रब लावल्याशिवाय असं छान नाही वाटत, आंघोळ मस्त केल्यासारखी नाही वाटत. तर मग आय एम रिअली अ स्क्रब पर्सन. मला असं वाटतं की घसघस छानपैकी उठण्यानी स्क्रबनी आंघोळ केल्यासाठी आणि थकवा निघून जातो बेसिकली. तर मग तुम्ही तुमच्या पद्धतीने एक छानपैकी निवांत आंघोळ, आणि तो मला मी टाइम असतो. मला तर सगळ्या चांगल्या चांगल्या आयडिया आंघोळ करताना सुचल्यात खरंच. तर एक निवांत आंघोळ स्वतःसाठी आफ्टर अ डे तुम्ही झोपण्याच्या जस्ट आधी करा, मस्त मज्जा येते. आणि त्याच्यासाठी तुम्हाला रेकमेंडेशन पण मी देईन. जर तुम्हाला म्हणजे जेव्हा रिलॅक्सिंगचा विषय आहे, तसे माझ्याकडे भरपूर इसेन्शियल ऑइल आहेत, वेगवेगळ्या ओकेजन्स नीडनुसार मी वेगवेगळे वापरते. पण जेव्हा रिलॅक्सेशनचा मुद्दा येतो तेव्हा 80% ऑफ द टाइम मी जॅस्मिन इसेन्शियल ऑइलकडे वळते. म्हणजे हो ठीक आहे, इंटरनेट इज फुल ऑफ रेकमेंडेशन की जे म्हणतंय की लॅव्हेंडर वापरा, पण मला आय डू नॉट अग्री विथ दॅट फुल्ली. फॉर मी जॅस्मिन इसेन्शियल ऑइल वर्क्स द बेस्ट. आणि त्याच्याशिवाय जर मला असं असेल की रिलॅक्सिंग पेक्षा मला रिच आणि लक्झुरियस फील व्हायचं, म्हणजे असं की लई गरीबागत काम केलंय मी, लेट मी रिमाइंड माय सेल्फ दॅट आय एम अ क्वीन, असं जेव्हा मला हवं असेल, काहीतरी लक्झुरी फील करायची आणि वेळ पण नाहीये, तर रोज इसेन्शियल ऑइल, ओ माय गॉड, फील्स एक्स्ट्रीमली लक्झुरियस. आणि जसं तू म्हणाली की स्क्रब, आता ठीक आहे, कदाचित तुला तेवढा वेळ असेल किंवा मलाही तेवढा वेळ असेल, तर मी पण असं व्यवस्थित म्हणजे नाही का अभ्यंग स्नान करते. म्हणजे पहिल्यांदा अक्षरशः बॉडी पॉलिशिंग रुटीन आहे माझं 1 तासाच्या आंघोळीचं. पण आफ्टर अ लॉंग डे जर तो वेळ असेल तर इसेन्शियल ऑइलच्या फक्त वासाने सुद्धा मला तो रिलॅक्सेशनचा इफेक्ट 10-15 मिनिटात पण मिळू शकतो. करेक्ट. त्यामुळे हे 2 ऑइल्स पण मी तुम्हाला म्हणजे हायली रेकमेंड, तुम्ही ट्राय करा. तुम्हाला कदाचित वर्क झाले तर तुम्हाला असं कळेल की इतके दिवस मी जी आंघोळ करत होती, आय डू नॉट काउंट दॅट ॲज आंघोळ, असं होईल. सो आय रेकमेंड दोज 2 प्रोडक्ट्स ॲज वेल. माझं अतिशय सोपं एक गो टू हॅक म्हणजे जेव्हा आपण स्किन केअरला जातो, फेस वॉश केलं, छान टोनर लावलं, त्याच्यानंतर बऱ्याचदा असं वाटत असतं की मस्त छान मसाज करावा किंवा छान फेशियल करावं, पण वेळ नसतो. किंवा दुसरं काहीतरी काम करायचं असतं की दुसऱ्या दिवसाची भाजी निवडायची असते. तर अशा वेळेला माझं गो टू म्हणजे
शीट मास्क. आता बरेच याच्यावर डिबेट आहेत की शीट मास्क तसं वर्क वगैरे होत नाही, पण मला असं वाटतं की वर्क वगैरे असं माझं काही नीड पण नाहीये. मला रिलॅक्सिंग वाटतं, तर ते मग मी शीट मास्क लावते. आणि द ब्युटी इज, जसं आपण दुसरं कुठलं स्किन केअर करणार असू मोठं, तर त्या स्टेप्समध्ये जेव्हा हात स्वच्छ लागतात, तुम्ही दुसरं काही काम करू शकत नाही. म्हणजे स्किन केअर करता करता तुम्ही मिरची नाही सोलू शकत. तर मला शीट मास्कची ब्युटी तीच वाटते की मी शीट मास्क लावून माझं बाकीचं वरचं मोडीक काम जे काय असेल ते मी करू शकते. म्हणजे उद्याच्या डब्याची तयारी करायची आहे, मला भाजी चिरून ठेवायची आहे किंवा व्हॉट एव्हर, कपड्यांच्या घड्या घालायच्या, त्या 10 मिनिटाच्या गोष्टीमध्ये मी शीट मास्क लावता लावता केल्यानंतर मला वेळ दिल्याचं पण समाधान मिळतं आणि वेळ वाया जात नाही. हे कारण असं होतं की वेळ, कळलं का, खूप विचित्र कंडिशन मध्ये असतो की वेळ घालवायचा पण नसतो, पण वेळ रिलॅक्सेशन पण करायचं असतं. मग हे मध्ये कसं, म्हणजे माणसाने कसं समतोल राखायचं, तर हा असा राखते मी. बरोबर. तर ते गोटू आहे. जसं तुझं गोटू शीट मास्क आहे ना, तसं माझं असं आहे की माझे डोळे थकतात ग, म्हणजे असे कम्प्युटरवर काम करून, स्क्रीनवर काम करून, आणि उन्हात जाऊन आल्यावर मला ऊन सहन होत नाही. हो, आम्ही एवढे नाजूक आहोत ऍक्च्युली आहोत आणि असतो, आणि ठीक आहे. म्हणजे मला नाही सहन होत ऊन, आणि ते असं दिवसभराच्या उन्हातानात राबून आल्यावर मला असं होतं की माझे डोळे थकलेत. म्हणजे माझं लिटरली असं इथे उष्णता जाणवते डोळ्यांवर. तर मग मी आपले 2 कॉटन बॉल असतात ना, कापूस किंवा अगदी कॉटन पॅड जर असेल तुमच्याकडे, तर ते थंड पाण्यात, म्हणजे बर्फाच्या पाण्यात बुडवून फक्त इथे असं 5 मिनिटं ठेवून फक्त गाणी ऐकत बसलं ना, जर एक 2-3 गाणी जरी ऐकली ना, पूर्ण उष्णता ते कॉटनचं पॅड शोषून घेतं, थंड पाणी शोषून घेतं आणि लिटर ते गरम होऊन निघतं. आणि त्यानी ना लिटरली थकवा निघून जातो आणि एक परत असं एनर्जी आल्यासारखं वाटतं. कारण तो जो सगळा उन्हाचा, म्हणजे आपले डोळे आय थिंक सोक करत असतात एनर्जी, तर ते निघून जातं आणि मला इतकं छान रिलॅक्स वाटतं. तुला आठवते का, आपण एकदा एक स्पा पॅजामा पार्टी केली होती माझ्या इथे, तर त्यावेळेला बघ मी ते कॉटन पॅड्स पासून, म्हणजे मी फक्त काय केलं होतं, कॉटन पॅड्स जे गोल येतात ते असे कापले होते आणि फक्त काकडीचा जो रस असतो, म्हणजे मी कधीतरी कोशिंबीर केल्यावर जो रस आपण समजा निघाला वगैरे असेल किसल्यानंतर, त्याच्यात ते असे डिप करून ठेवले. तर DIY आय मास्क तयार होतात. तुला आठवते आपण ओ माय गॉड असं होतं ते. पण ते जर जमत नसेल तर थंड पाणी तर असतंच, राईट. काकडी नसेल तरी, किंवा तेही कष्ट नाही करायचे मला तर रस काढायचा, तर थंड पाणी. म्हणजे थोडक्यात काय, आता जागाच नाहीये कंटाळा करायला. करेक्ट, तेच म्हणा. म्हणजे 5 मिनिटात रिलॅक्सिंग वाटेल अशाच हॅक्स आम्ही सांगतोय. येस. नेक्स्ट माझं पुढचं एक छान 2-3 मिनिटाचं छान असं टिप रिलॅक्सेशन साठी, ते म्हणजे चंपी किंवा मसाज. आता तुम्ही म्हणाल की हे बघ, मीच माझी करायची का ग, का तर किंवा नाहीये कोणी करून द्यायला, तर अशा वेळेला एक छोटस ते मसाजर मिळतं. मी ते लिंक डाऊन करून देईल. रादर मी ऑफलाईन मार्केटमध्ये असं 50-60 रुपयाला पण मिळून जातं. कधी कधी ऑफलाईन जर म्हणजे मिळालं तर तेव्हा पण तुम्ही घेऊन ठेवा. ते फक्त असं केल्याने असं तुम्हाला असं वाटेल की सगळे जे इथे इतके सगळे स्नायू आणि काय जे काही आहे ते सगळं मोकळं झालंय. आणि म्हणजे ठीक आहे, म्हणजे जी हाताची जी ऊब असते नक्कीच त्या हेड मसाजरला नक्कीच नाहीये, पण मग याचा अर्थ असा पण नाही की तो ताण घेऊन झोपावा. कधी कधी आपण बघ पोनी टेल बांधतो किंवा वॉटेवर वेण्या बांधून पण कधी कधी असं वाटतं की ताठरलेत केस. त्यावेळेला खरंच मोकळा वाटायला होतं ते. आणि 2-3 मिनिटं लागतात, इतकं तर करूच शकतो म्हणजे आपण. त्यामुळे आय हायली रेकमेंड दॅट एज वेल. नक्कीच. माझी एक नेक्स्ट रिलॅक्सेशनची हॅक म्हणजे ना, एकदम छान असं वॉर्म, सुपी, सरभरीत काहीतरी खाणं. म्हणजे दाल खिचडी असू दे, दलिया असू दे, किंवा असं सूप जरी असलं तरी चालेल, पण असं थोडंसं छानपैकी असं, म्हणजे चावायला पण नाही लागलं. मला चावायचं पण नाहीये जास्त, आणि मला असं गरम गरम खायचंय, ते असं गरम गरम वाफाळता खायचंय, आणि असं थोडंसं ओलं. मला चावायचे ते सलायवा पण नकोय, मला त्याच्यात कष्टच नको चावायचे. असं सूपी असं गेलं पाहिजे जस्ट. तसं असेल तर मला ते असं वाटतं की ते असं खाऊन म्हणजे सोल फूड आहे ते. असं बरोबर, खिचडी, दाल खिचडी किंवा असं काही सरभरीत खिचडी, एकदम म्हणजे अशी पातळ असं छान बोल मध्ये घेऊन खावी अशी. बरोबर आहे. तर कधी असं आपण मिक्सेस वगैरे बनवून ठेवले पटकन बनवण्यासाठी वगैरे, तर रिअली वर्क्स वेल. कारण एका लॉंग डे नंतर यू डोंट वॉन्ट टू
कुक एनिथिंग. एका पॉट मध्ये एक खिचडी झाली सरभरीत. वा, वा, खरंच म्हणजे सुख येते. सुख येते. हो दलिया असू दे, खिचडी असू दे, किंवा ओट्स हो असू देत, ते पण चालतं. म्हणजे एकतर हेल्दी पण आहे आणि ते छान वाटतं. त्यांनी असं बाळ कसं खाऊन झोपतं हो. तसं गरम गरम खाऊन मला झोप येते छान. येस. तर आम्हाला कॉमेंटमध्ये पण कळवा की तुमचे कोणते हॅक्स आहेत जे तुम्हाला 10 मिनिटात रिलॅक्स करून जातं. आम्ही कदाचित ह्याचा जर पुढचा पार्ट बनवला तर ते सगळ्यांसोबत शेअर करू. तर आम्हाला सुद्धा कळवा. वी आर व्हेरी कीन टू नो. आणि तुमचे कॉमेंट्स आल्यानंतर आम्ही खरंच म्हणजे आम्हाला इतकं सुखावल्यासारखं होतं ना. तर आम्ही ते पण करतो कधी कधी आफ्टर अ लॉंग डे. कॉमेंट की इतके सुंदर सुंदर, किती सगळ्या जणी छान बोलतात वगैरे. आम्हाला ते सुद्धा ऐकायला खरंच खूप छान बरं वाटतं की कोणीतरी आपल्या कामाची दखल घेतंय आणि कौतुक करतंय. आणि किती सुंदर बोलतात सगळ्याजणी. म्हणजे वी आर सो हॅपी विथ द फॅमिली दॅट वी हॅव ग्रोन. तर ऑन दिस नोट, let me take a goodbye. This is S signing off. And this is G, over and out.